मित्रांनो, औरंगजेब या क्रूरकर्माबद्दल जे काही गौरवान्वित उद्गार काढले जात आहेत, मित्रांनो ह्या मोगलांची उदत्तीकरण केले जाते। तुम्ही बघाल दिल्लीमध्ये हुमायून रोड, अकबर रोड, औरंगजेब रोड हे नामकरण केले कोणी? हे नामकरण करणारे आम्हीच आहोत। श्रेष्ठ आहे ते एक उदाहरण आहे त्यांच्यासाठी। औरंगजेब ना की दारा शिको, ना की अब्दुल कलाम। या देशात गजवाहीन करायचं आहे, इस्लामीकरण करायचं आहे, इस्लामचं उदत्तीकरण करायचं आहे। औरंगजेब, हुमायून, अकबर यांचं उदत्तीकरण करायचं। आपल्यासारखा मूर्ख कोण नाही आहे। काश्मीरमध्ये जे काय नरसंहार झाला ते समजल्यानंतर, ते उमजल्यानंतर, तो इतिहास वाचल्यानंतर आपण जागे होत नसू तर आपल्यासारखा मूर्ख कोण नाही आहे। तर आम्ही धर्मनिरपेक्षाचा बुरखा जर घालत असू, ते मुखवटे परिधान करत असू तर आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही आहे। आता नक्की निर्णय तुम्ही घ्या। तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या ठिकाणातून, गल्लीतून की दिल्लीतून पाहताय? त्याचं नोंद करावी आणि आपले विचार मांडावे। तुम्हाला काय वाटते? शेवटी तुम्ही बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळे मुसलमान एकत्र आलेत, एक गठ्ठा झालेत। 100% यांनी येऊन काँग्रेसला मतदान केलं, काँग्रेसच्या सोबत असलेल्या घटक दलांना मतदान केलं। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, औरंगजेब या क्रूरकर्माबद्दल जे काही गौरवान्वित उद्गार काढले जात आहेत, त्याची स्तुती केली जाते, त्याची वाहवा केली जाते। तो कसा काय चांगला होता, कसा काय पाक साफ होता, अशी वक्तव्य केली जातात। आणि वक्तव्य करणारी व्यक्ती कोण आहे? तर समाजवादी पार्टीचा नेते, महाराष्ट्रातील नेते अबू आझमी। आणि ते सुद्धा ते विधानसभेमध्ये उभे राहून बोलत आहेत, विधानसभेच्या बाहेर बोलत आहेत, त्याचं उदत्तीकरण करत आहेत औरंगजेबाची। मित्रांनो, हे खपवून का घेतलं जाते? हे खपवून का घेतलं जाते? कारण तुम्ही आम्ही काय झालं आहे, सहिष्णू आहोत। दुसरी गोष्ट, आम्ही धर्मनिरपेक्ष हा जो बुरखा आपण ओढून घेतला आहे, हे जे काय मुखवटे लावून घेतले आहेत धर्मनिरपेक्षाचे, त्यामुळे हा सर्व पिल्लावळी आहेत, या औरंगजेबाच्या पिल्लावळी, हा हुमायून, तैमूरलंग यांच्या ज्या पिल्लावळी आहेत ते बिळाबिळातून बाहेर पडतात आणि ह्या मोगलांचं उदत्तीकरण करतात। मोगल कोण होते? हे मोगल होते कोण? ते लुटारू होते आणि भारत लुटायलाच आले होते आणि ते लुटून गेलेत आणि या देशाला पारतंत्र्यात ढकलून गेलेत, गुलामीत ढकलून गेलेत। या देशातील बहुसंख्याकांना त्यांनी बाटवलं, त्यांचं धर्मपरिवर्तन केलं, जोर जबरदस्तीने त्यांना लालूच दाखवून, त्यांना भीती दाखवून, तलवारीच्या धाकाखाली असे मोगल। मित्रांनो, ह्या मोगलांची उदत्तीकरण केले जाते। तुम्ही बघाल दिल्लीमध्ये हुमायून रोड, अकबर रोड, औरंगजेब रोड हे नामकरण केले कोणी? हे नामकरण करणारे आम्हीच आहोत, भारतवासी आहोत। हे जे काय इतिहासामधील कलंकित दिवस आहेत, कलंकित व्यक्ती आहेत, हे जे काय नरसंहार करणारे, हे जे त्यावेळेचे जे बादशाह होते, त्यांचं नावं देऊन काय नेमकं साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय? काय नेमकं साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय? अनेक शहरांना सुद्धा नावं दिली गेली होती। याचा अर्थ काय? याच्या मागचा उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे? ज्या आक्रांतांनी, ज्या लुटारूंनी ह्या देशावरती आक्रमण केलं, अनेक आया बहिणींची इज्जत लुटली, नरसंहार केला, अशांची नावं देऊन त्यांचं उदत्तीकरण करणं किंवा त्यांची वाहवा करून
त्यांचे गुणगौरव गाऊन काय नक्की साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो, इस्लाम हा जो धर्म आहे ना, तथाकथित धर्म, मी यापूर्वीच बऱ्याच वेळा म्हणालो आहे, जे काय हे तथाकथित धर्म आहेत, हिंदू धर्मसुद्धा तथाकथित आहे, मुसलमान धर्मसुद्धा हा तथाकथित आहे, शीख, जैन, बौद्ध हे जे सगळे धर्म जे आहेत हे तथाकथित आहेत. वास्तवात एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. धर्म म्हणजे धर्माचं आचरण करणं, मर्म जाणून, आणि धर्म काय आहे तर सृष्टीचा नियम पाळणं, सृष्टीचा नियम पाळणं, या ब्रह्मांडाचा नियम पाळणं हा धर्म आहे. मग त्याच्यामध्ये जे काही विज्ञान आहे त्या विज्ञानानुसार चालणं, त्या शास्त्रानुसार चालणं म्हणजे तो धर्म आहे. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विस्तृत मांडलेलं आहे. तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. सनातन म्हणजे काय, सनातनचं वास्तव काय आहे, सनातनी वास्तव हे माझं यूट्यूब चॅनल आहे. असो मित्रांनो, तर औरंगजेब आणि त्याची कबर. औरंगजेब महाराष्ट्रात का आला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांना नामोहरण करणारा, मराठ्यांचं राज्य संपुष्टात आणण्यासाठी. मित्रांनो, तो आला कधी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात आला आणि त्यांनी सर्व आयुष्य रणांगणातच घालवलं, त्या रणभूमीतच घालवलं आणि शेवटी त्याचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला. आणि ज्या महाराष्ट्रातील जिल्ह्यात झाला त्या जिल्ह्याला नाव का दिलं, औरंगाबाद, आणि तिथेच त्याची कबर आहे. आणि ह्या कबरीचं सुद्धा उदत्तीकरण केलं जाते. ह्या कबरीचं सुद्धा बहुचर्चित विश्लेषण केलं जाते. मित्रांनो, ह्या औरंग्याने महाराष्ट्रात येऊन काय केलं, तर महाराष्ट्रात येऊन त्यांनी जनतेची निर्दयपणे हत्या केली. हा कुरकर्म होता. आया बहिणींची इज्जत लुटली त्यांच्या सैनिकांनी, त्यांनी स्वतः, असं म्हणायला हरकत नाही. संभाजी महाराजांना हाल करून मारलं, त्यांचे डोळे फोडलेत, नखं काढलीत, त्यांच्या शरीराचे तुकडे केलेत. आणि आता 30 तारखेला येणार आहे गुढीपाडवा. त्या गुढीपाडवाच्या निमित्ताने त्यांचं शीर, म्हणजे त्या उद्देशाने, त्या उद्दिष्टाने ते शीर त्यांनी दांडीवरती, काठीवरती लटकवलं, म्हणजे गुढी पाडवा साजरा केला असं म्हणायला हरकत नाही. असं ते सांकेतिक स्वरूपात त्यांनी महाराष्ट्राला ते दाखवून दिलं. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या धर्मवीर कोण, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी धर्मरक्षणासाठी, धर्म संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांची जी विटंबना केली गेली, ही विटंबना तुम्ही विसरलात का? आता जो छावा चित्रपट आला, त्या चित्रपटातून हे सर्व प्रदर्शित करण्यात आलं, तो इतिहास दाखवण्यात आला. मित्रांनो, वास्तवात जर तुम्ही विचार कराल तर त्यापेक्षाही भयानक आहे वास्तव. कारण काय आहे, कुठेतरी ते वास्तव दाखवताना मन विचलित होऊ नये, मन क्रोधित होऊ नये, म्हणून काही वास्तवावरती लक्ष टाकलं जात नाही, ध्यान केंद्रित केलं जात नाही. कारण समाजामध्ये ते सर्व वास्तव बघितल्यानंतर एक जो क्रोध निर्माण होईल, राग निर्माण होईल, त्याचे विपरीत परिणाम होतील. म्हणून काही गोष्टी दाखवल्या जात नाही त्या प्रकारे त्या स्थितीमध्ये. पण तो इतिहास आहे आणि हा इतिहास बदलू शकत नाही ना मित्रांनो, हा इतिहास बदलू शकत नाही. हा इतिहास का असतो, आपण इतिहास का वाचतो, आपण इतिहास का अभ्यासतो? जे काय घडलं इतिहासात, भूतकाळात काय घडलं आहे, त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, शिकवण घ्यायचं आहे, त्याच्यामधून आपल्याला जागा व्हायचं आहे. त्यासाठी आपण इतिहास वाचतो, इतिहास समजतो, इतिहासाचा अभ्यास करतो. आणि जर ह्या इतिहासातून आपण काही शिकलो नाही
आपल्याला कळलं नाही, उमजलं नाही, समजलं नाही तर उपयोगच नाही ना. मग येणारं जे भविष्य आहे ते सुद्धा असंच अंधकार असणार. परत आपण कोणाचे तरी गुलाम असणार. परत आपल्यावरती कोणीतरी असं हुकुमशाही करणार. अशाच आया बहिणीची इज्जत लुटली जाणार. मित्रांनो, इस्लाम हा धर्म आहे, हा जो तथाकथित धर्म आहे, ह्या धर्मामध्ये एकच सांगितलं जाते, ते म्हणजे फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे इस्लाम धर्म. आणि ह्या धर्माला वाढवण्यासाठी तुम्ही कोणताही प्रकार अवलंबू शकता. साम दाम दंड भेद. मित्रांनो विचार करा, पण हे साम दाम दंड भेद हे जे काय 4 प्रकार वापरायचे आहेत, त्यावेळी तुम्ही कुठलीही मर्यादा ओलांडू शकता. काय? कुठलीही मर्यादा, कितीही मोठी हे असेल, तो धर्म वाढवण्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणून अतिरेकी बघा, स्वतःच्या शरीराला बॉम्ब्स बांधतात, ह्युमन बॉम्ब तयार होतात आणि कुठेतरी गर्दीत येऊन तो बॉम्बस्फोट करतात आणि हजारो लाखो लोकांचे प्राण घेतात. कारण त्यांना एकच सांगितलं आहे की तुम्ही हे करताय हे धर्मासाठी करताय. हा जेहाद आहे आणि ह्या जेहादानंतर तुम्हाला 72 हुरं मिळणार आहेत, 72 पर्या मिळणार आहेत. त्यांच्याशी तुम्हाला त्या 72 पर्यांचा तुम्हाला उपभोग घेता येणार आहे. तुम्हाला जन्नत मिळणार आहे, म्हणजे काय? स्वर्ग प्राप्त होणार आहे. ही जी त्यांना शिकवण दिली गेली आहे, या शिकवणीमुळे ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. सर तनसे जुदा, गुस्ताए नबी की एक सजा, सर तनसे जुदा. आणि हे अशी सर तनसे जुदा झालेले तुम्ही अनेक प्रसंग तुम्ही ऐकले असतील. भारतामध्ये, भारताच्या बाहेर, देशी विदेशी. मित्रांनो, आताच त्या नाताळाच्या दरम्यान एका मुसलमानाने माथे फिरवून, आता माथे फिरू म्हणायचं की तो कट्टर इस्लामिक म्हणायचं की त्या इस्लामसाठी लढणारा तो योद्धा म्हणायचा, तुम्ही ठरवा. त्यांनी गाडी त्या बाजारात घुसवली आणि अनेकांना त्यांनी चेंगरून टाकलं, अनेकांचा नाहक बळी घेतला. मित्रांनो, ही घडलेली गोष्ट युरोपात आहे. मग असे अनेक किस्से तुम्ही ऐकताय. यांचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे गजवा हिंद. भारतामध्ये फक्त गजवा हिंद करायचं आहे. गजवा हिंद म्हणजे काय? तर पूर्ण भारत हा इस्लामिक करायचं आहे, इस्लामिककरण करणं. किती म्हणा तुम्ही, किती ह्यांच्याशी मैत्री करा, दोस्ती करा. एक किस्सा मित्रांनो मला सांगतो. बरेचसे किस्से आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये येत नाहीत. एक किस्सा आहे यूपीमधला किस्सा आहे. तो किस्सा ज्यांनी सांगितला आहे त्या व्यक्तीने तो प्रत्यक्ष बघितलेला आहे. एक मुसलमान व्यक्ती आणि एक हिंदू व्यक्ती, ह्या दोघांची मैत्री होती, अगदी गाढ मैत्री. दोघं एकमेकांवरती अगदी जीव की प्राण द्यायचे असं म्हणायला हरकत नाही. अशी त्यांची परिस्थिती, अशी त्यांची विचारशैली होती, अशी त्यांची ती घट्ट मैत्री. पण एका प्रसंगी, एका दंगलीमध्ये त्याच मुसलमान मित्राने त्याच आपल्या हिंदू मित्राचा गळा कापला. आणि तो गळा कापताना बघणारा त्याचा एक मित्र होता. तो जखमी झाला होता, तो अत्यावस्थेत होता, मरता मरता वाचला होता. ज्यावेळी तो शुद्धीवर आला त्यावेळी त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. ज्यावेळी त्याला अरेस्ट केलं गेलं, पकडलं गेलं आणि त्यांनी ते कबूल केलं, त्यावेळी त्याने हेच सांगितलं की हिंदू म्हणा किंवा गैर मुसलमान आहे, हा आमच्यासाठी कोण आहे? काफिर आहे. आणि काफिरांना जर आम्ही संपवलं तर आम्हाला जन्नत मिळणार आहे, 72 हुरं मिळणार आहेत. हे त्याचं वक्तव्य आहे. कोण? कट्टर मित्राचं. अगदी त्यांची अगदी काय म्हणतात त्याला, दोस्ती म्हणजे अगदी कोणी पण त्याला नाव ठेवावं, कोणी पण त्याला दृष्ट लावावी अशी दोस्ती.
असं तिथलं गाव म्हणायचं. पण त्याच मित्राने इस्लामसाठी आणि जन्नत मिळवण्यासाठी 72 हुळं प्राप्त करण्यासाठी आपल्याच त्या मित्राचा गळा कापला आणि त्याने मान्यसुद्धा केलं आणि ते हसत हसत मान्य केलं. मैंने एक काफिर का गला काटा है, ना कि मेरे दोस्त का. वो मेरा दोस्त हो ही नहीं सकता है क्योंकि वो काफिर है और काफिरों को मारने के लिए अल्लाह ने हमें आदेश दिया हुआ है. असं तो हसत हसत सांगतोय. म्हणजे तुम्ही विचार करा. मग तुम्ही भाईचारा हा जो विषय आहे मित्रांनो, तो सध्या गुंडाळून ठेवा. 2 ते 3% मुसलमान हे खरोखर प्रामाणिक आहेत, हे खरोखर माणसं आहेत, इन्सान आहेत. त्यांना मानव धर्म कळतो, त्यांना सनातन धर्म कळतो, त्यांना ह्या सृष्टीवरती प्रेम आहे, देशावरती प्रेम आहे. असे 2 ते 3%च मुसलमान आहेत. बाकीच्यांची वृत्ती ही तुम्हाला अशाच प्रकारे मिळणार, ते म्हणजे जेहाद. मग तो लव जेहाद असो, लँड जेहाद असो किंवा धर्म जेहाद असो, कुठलाही जेहाद असो, त्यांचा उद्देश एकच, एक ही सजा सर तन से जुदा. मग हा जो अबू आझमी ह्याचा औरंगजेबाचं जे हे करतोय, गुणगान गातोय, त्याचा उद्देश तोच आहे. तो कोणाला संदेश देऊ इच्छितोय तर मुसलमानांना. त्याला ह्या महाराष्ट्राशी काही लेणं देणं नाही, त्याला महाराष्ट्रातील जनतेशी काही लेणं देणं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी काही लेणं देणं नाही, संभाजी महाराजांशी काही लेणं देणं नाही. ज्या कुरकर्माने आपल्या पित्याला हाल करून मारलं. चला हिंदूंना बाजूला ठेवा, गैर मुसलमानांना बाजूला ठेवा. ज्या व्यक्तीने आपल्या पित्याला हाल करून मारलं, अशी व्यक्ती आपल्या भावाचा त्याने मुंडकं छाटून ताटातून ते आपल्या वडिलांना पाठवून दिलं भेट म्हणून, असा तो कुरकर्मा सख्या भावाचा दारासिको. आणि आता जे मुसलमान आहेत ते दारासिको होणार नाहीत, त्याला औरंगजेबच बनायचं आहे. त्यांना औरंगजेब हा आवडतो, त्यांच्यासाठी औरंगजेब हा त्यांच्यासाठी काय आहे, श्रेष्ठ आहे. ते एक उदाहरण आहे त्यांच्यासाठी औरंगजेब, ना की दाराशिको, ना की अब्दुल कलाम. हे जे 98-99% जे मुसलमान आहेत, त्यांच्यासाठी कुठलाही देश महत्त्वाचा नाही आहे, कुठलंही राष्ट्र महत्त्वाचा नाही आहे, कुठलाही गैर मुसलमान महत्त्वाचा नाही आहे. मग तो हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, जैन असो, शीख असो, ह्या जगातील कुठलाही गैर मुसलमान त्यांच्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाचा कोण आहे तर फक्त इस्लाम. मित्रांनो, आता तुम्ही इस्लामबद्दल म्हणाल तर पाकिस्तानमध्ये इस्लाम आहे, अफगाणिस्तानमध्ये इस्लाम आहेत. मग तिथेसुद्धा एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला कापतो. मग नक्की यांच्या डोक्यात काय आहे, यांना नक्की काय साध्य करायचं आहे? म्हणजे गैर मुसलमान तर ठीक आहे, तुमचे दुश्मन आहेत. मग ते मुसलमानांना जे कापतात, मुसलमान जे मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट करत आहेत पाकिस्तानमध्ये, त्यांचा उद्देश काय, त्यांची उद्दिष्ट काय आहे, नक्की काय आहे? मग भाईचारा हा जो विषय आहे ना, भाई बनून चारा बनू नका, भाई बनून चारा बनू नका. धर्मनिरपेक्ष म्हणून तुम्ही स्वतःचा गळा कापून घेऊ नका. आणि असे अबू आझमीसारखे किंवा ते ओवीसी सारखे हे जे नेते आहेत, त्यांना एकच गोष्ट साध्य करायची आहे, त्यांना ह्या भारतात गजवाहीन करायचं आहे, ह्या देशात गजवाहीन करायचं आहे, इस्लामिककरण करायचं आहे, इस्लामचं उदात्तीकरण करायचं आहे, औरंगजेब, हुमायून, अकबर यांचं उदात्तीकरण करायचं आहे ना. त्यांना ह्या देशाशी काही लेणं देणं नाही. तुम्ही ज्यावेळी डिबेट ऐकाल, त्यांची वक्तव्य ऐकाल, त्यांचे विचार ऐकाल, तुम्हाला ते दिसून येईल. काही क्षणासाठी ते माफी मागतील, नम्र होतील आणि शेवटी येऊन तुमचा गळा कापतील. मग विचार करा, हा जो मी व्हिडिओ बनवला आहे त्याच्या मागचा उद्देश काय? तर छावा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला जाग आली असेल
तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही आहे. इतिहास जर आपल्याला वाचता येत नसेल, समजून घेता येत नसेल, तर तुमच्यासारखा आपल्यासारखा मूर्ख कोण नाही आहे. काश्मीरमध्ये जे काय नरसंहार झाला ते समजल्यानंतर, ते उमजल्यानंतर, तो इतिहास वाचल्यानंतर आपण जागे होत नसू तर आपल्यासारखा मूर्ख कोण नाही आहे. केरळामध्ये जे हत्याकांड होते, जे लव्ह जिहाद होते, जे लँड जिहाद होते, हे सर्व पाहिल्यानंतर, हे समजल्यानंतर आम्ही धर्मनिरपेक्षाचा बुरखा जर घालत असू, ते मुखवटे परिधान करत असू, तर आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही आहे. आता नक्की निर्णय तुम्ही घ्या. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय? कुठल्या गावातून, कुठल्या खेड्यातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या ठिकाणातून, गल्लीतून की दिल्लीतून पाहताय? त्याचं नोंद करावी आणि आपले विचार मांडावे. तुम्हाला काय वाटते? हे जे काय अबू आझमीने वक्तव्य केली, गुणगान गायले औरंगजेबाची, त्या औरंग्याची, ते तुम्हाला रुचले का? तुम्हाला पटलेत का? तुम्हाला ते मान्य आहेत का? तुम्हाला हे मान्य आहे का? त्या औरंग्याची जी कबर आहे, त्या कबरीचं उदत्तीकरण तुम्हाला मान्य आहे का? त्या कबरीचं जे सुशोभीकरण झालेलं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? आणि अनेक योद्धे आहेत, अनेक योद्ध्यांची जी समाधी आहे भारतात, कोण? हिंदू योद्धे, त्या योद्ध्यांच्या समाधीवरती कुठे छत्र नाही आहे. सुशोभीकरण सोडा, हे आता एक एक गोष्टी समोर येत आहेत. ते असेच हे पडलेले आहेत, दुर्लक्षित पडलेले आहेत. त्यांचं हे केलं पाहिजे आपल्याला. काय? त्या समाधींना आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्या समाजाचं काय म्हणतात त्याला, शब्द आठवत नाही मला पटकन, सुशोभीकरण करणं गरजेचं आहे, जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. त्या समाधींचं जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. कुठल्या समाधी? तर हे जे राष्ट्रासाठी, देशासाठी यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे, अशा या योद्ध्यांची, अशा या हुतात्म्यांची. ना की हे बाबर, अकबर, हे औरंगजेब, हुमायून, तो काय तो तैमूर लंग यांच्या कबरींचे नक्की निर्णय घ्या, नक्की विचार करा. आपल्या शहराला औरंगाबाद म्हणून नाव द्यायचं आहे की संभाजीनगर म्हणून नाव द्यायचं आहे? तुम्ही ठरवा. आपल्या रस्त्यांना हुमायून रोड म्हणून नाव द्यायचं आहे, अकबर रोड म्हणून नाव द्यायचं आहे, की पृथ्वीराज चव्हाण म्हणून नाव द्यायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाव द्यायचं आहे? कोणाचं उद्दत्तीकरण करायचं आहे? कोणाचा गौरव करायचा आहे? या आक्रांतांचा का? हे जे ब्रिटिश येऊन गेलेत, त्यांनी गुलामी आपल्यावर लादली, ते लुटून गेल्या भारताला. ह्या ब्रिटिशांच्या नावाची शहरं आपल्याला स्थापन करायची आहेत का? रस्त्यांना नामकरण या ब्रिटिशांची द्यायची आहेत का? तुम्ही ठरवा. तुम्हाला काय वाटते? हे अशा अबू आझमी असो किंवा तो ओवेसी असो, अशा नेत्यांना आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये स्थान द्यायचं आहे का? त्यांना निवडून आणायचं आहे का? शेवटी तुम्ही बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे सगळे मुसलमान एकत्र आलेत, एक गठ्ठा झालेत. 100% यांनी येऊन काँग्रेसला मतदान केलं, काँग्रेसच्या सोबत असलेल्या घटक दलांना मतदान केलं. अहोरात्र ज्यांनी फक्त त्या शिवसेनेला दोष दिलेत, शिवसेनेच्या विरोधात गेलेत, पण ज्यावेळी उद्धव ठाकरे त्या काँग्रेससोबत गेली, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्याबरोबर ह्या उद्धव ठाकरेंनासुद्धा मतदान केलं. म्हणजे विचार करा. कारण त्यांना महत्त्वाचा विषय काय आहे, तर कुठलाही पक्ष त्यांच्यासाठी हे नाही आहे. जो त्यांचं उदत्तीकरण करेल, त्यांचा गौरव करेल, त्यांना संरक्षण देईल, मग तो कोणी असो, मग ते उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, राहुल गांधी असो.
किंवा स्टालिन असो, केजरीवाल असो किंवा अखिलेश यादव असो, कोणी असो, त्यांना कोण महत्त्वाचं आहे तर जो इस्लामचं उद्धतीकरण करतो आहे. आणि आम्ही हिंदू म्हणून काय करतो आहे तर एकमेकांमध्ये जातीचं विष पेरतो आहे, एकमेकांमध्ये जातीचं विष पेरतो आहे. विचार करा, कोण मराठा, कोण ओबीसी, कोण चांभार, कोण लोहार, कोण भंडारी, कोण निर्णय घ्या आणि विचार करा. आम्ही जैन आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही राजपूत आहोत. कोण राजपूत, कोण बौद्ध, कोण जैन, कोण मारवाडी, तुम्ही ठरवा. हे जे का आम्ही एकमेकाला जातीमध्ये संबोधतो आणि मग विभागणी करतो आपल्यामध्ये मतदानाच्या वेळेला, आणि आपल्या विरोधात हे षडयंत्र रचतो. ते षडयंत्र 2024च्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. आणि हे षडयंत्र मुसलमानांनी नाही रचलं, त्यांचं ते काम त्यांनी केलं 100% मतदान करून. पण हे षडयंत्र कोणी रचलं? आम्ही हिंदूंनी. आम्ही विभाजित झालो, आमच्यामध्ये आम्ही दुही निर्माण केली आणि आम्ही मतदान केलं. म्हणजे देशद्रोही कोण आहे तर हा हिंदू आहे. देशद्रोही कोण आहे तर हा हिंदू आहे. त्या मुसलमान तर त्यांचा तो धर्मच आहे, त्यांना धर्मच ते सांगतो आहे. इस्लामला वाढवायचं, गजवा हिंद करायचं. त्यांना देशद्रोही म्हणायला काय अर्थच नाही, की ते मानतात स्वतःला. ते देशावर त्यांचा प्रेमच नाही आहे. पण प्रेम दाखवणारे जे आहेत हिंदू, ते असे निर्णय घेऊन देशद्रोह करतात. निर्णय तुमच्या हातात आहे. देशद्रोही आहात की राष्ट्रप्रेमी आहात, देशप्रेमी आहात, निर्णय तुमच्या हातात आहे. या अबू आझमींना निवडून द्यायचं की नाही? कारण नक्कीच या अबू आझमींना निवडून देणारे बौद्धसुद्धा असणार आहेत. ह्या अबू आझमींना निवडून देणारे हिंदूसुद्धा असणार आहेत, जैनसुद्धा असणार आहेत. कोणीतरी मतदान केलं असणार स्वार्थासाठी, मतलबासाठी. शीखसुद्धा असणार आहेत, राजपूतसुद्धा असणार आहेत, सगळे हिंदू असणार आहेत. पण एक गठ्ठा मुसलमानांनी त्याला मतदान हे 100% केलं असणार. निर्णय तुम्ही घ्या. तुम्ही आपल्यामध्ये किती विभाजन करायचं आणि एकमेकांचे गळे कापायचे. हिंदूंना संबोधन करतोय. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.